दिनांक 4 एप्रिल रोजी नागपूरमधील इंदोरा मॉडेल टाउन मित्र मंडळाद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा बॅनर डिस्प्लेचा समारोह साजरा करण्यात आला। यामध्ये अनेक उत्साही युवकांनी सहभाग देखील नोंदवला। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी पल्लवी मेश्राम यांनी। सध्या देशभरात चैत्र नवरात्री निमित्ताने प्रसन्नतेचं वातावरण आहे। तसेच नागपूरमधील भिल गावात रामनवमी निमित्ताने गेल्या 4 वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली। यावर्षी शोभायात्रेसोबतच अखंड रामायणाचे पठण करण्याचे आयोजन करण्यात आलं होतं। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी पल्लवी मेश्राम यांनी। नमस्कार, मी पल्लवी आज आपणास घेऊन आलेली आहे नागपूरच्या भिलगाव या गावामध्ये रामनवमी निमित्त जे प्रोग्राम करण्यात आलेले आहे आणि रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या रॅलीच्या आयोजनामध्ये भक्त जे आहे ते त्यांनी रॅलीमध्ये शोभायात्रा काढण्याचा संकल्प घेतलेला आहे। आज इथे आपण आलेलो आहे, आपण बघत आहेत या मंदिरमध्ये आज अखंड रामायणचा प्रोग्राम करण्यात आलेला आहे आणि या प्रोग्राममध्ये भाविकांनी भजन कीर्तनाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे। मी पल्लवी, आपण पाहता न्यूज महाराष्ट्र। जय श्री राम। एक और बात कि चैत्र नवरात्र की वजह से हमने कन्या भोजन का भी आज यहाँ पे आयोजन किया है। मंदिर में घट बैठता है और उसी के साथ में आज कन्या भोजन का कार्यक्रम भी है। तो सभी बच्चों से और महिलाओं से विनंती है कि अपने अपने बच्चों को कन्या भोजन के लिए मंदिर में लाने की कृपा करें। धन्यवाद। जय श्री राम। श्री रामनवमी राम जन्मोत्सव शोभायात्रा भिलगांव, यहाँ इनके तरफ से हम सभी को रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं देते हैं। और जैसे कि हर साल हम पिछले 4 वर्षों से हम जो शोभा यात्रा का प्रोग्राम हम कर रहे हैं, तो सभी लोगों से आह्वान करते हैं कि आज से अखंड रामायण का कार्यक्रम हनुमान मंदिर, जूना हनुमान मंदिर यहाँ पे शुरू हो चुका है। तो सभी भिलगांव वासियों से विनंती है कि वो अधिक से अधिक प्रमाण में यहाँ पे उपस्थित रह के इस अखंड रामायण का लाभ उठाएं। उसी के साथ में कल शाम को शोभा यात्रा निकलने वाली है। सभी भिलगांव वासियों से हम रामनवमी समिति वाले आह्वान करते हैं कि वो अधिक से अधिक प्रमाण में शोभा यात्रा में जुड़ के हमारे शोभा यात्रा की शान बढ़ाएं। वैसे ही 7 तारीख को यानी सोमवार के दिन शाम को 6 बजे से भव्य महाप्रसाद का आयोजन मंदिर में किया गया है। तो लोगों से अनुरोध है कि ये तीनों कार्यक्रम में उपस्थित रहने का वो हमें सहभाग करें। धन्यवाद। नमस्कार सर, हमारे न्यूज चैनल में आपका स्वागत है। क्या बताना चाहेंगे, आज आप यहाँ पे भिलगांव के मंदिर में आए हैं, कैसा लग रहा है? क्या आपकी मनोकामनाएं रहेंगी और कैसा लग रहा है आज के दिन आपको? मेरा नाम प्रताप नारायण दुबे है, मेरी पत्नी है। आज का ये जो माहौल है, आज महाअष्टमी है, मंदिर में अखंड रामायण का पाठ चल रहा है और बहुत ही सुंदर वातावरण है यहाँ का। राममय है, देवीमय है। और सबसे बड़ी बात यह है कि इस बार जो आयोजन हो रहा है, विशेष करके कल जो रामनवमी का होने वाला है, उसमें भील गांव के सभी वर्ग के लोग उन्होंने बढ़ चढ़ के हिस्सा लिया है और बहुत उत्साह में है। और ये भील गांव की एकता को प्रकट करता है। छोटे बड़े हर वर्ग विशेष से लोग आए हैं और अपना अपना उन्होंने यथाशक्ति योगदान दिया है और कल के कार्यक्रम को सफल बनाने के लिए जो कुछ भी भरसक प्रयास हो सकते हैं वो कर रहे हैं। जय श्री राम। अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्याच्या गोळेगाव या गावातील पाझर तलावाची दुरुस्ती करून
पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधण्याच्या मागणीसाठी झाड फाउंडेशनचे अध्यक्ष संजय आंधळे व ग्रामस्थांनी गेल्या 1.5 महिन्यांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले। मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे न्याय न मिळाल्यानं शेवटचा पर्याय म्हणून संतापलेल्या गोळेगाव ग्रामस्थांनी मुलाबाळांसहित 11 एप्रिल नंतर केव्हाही तलावात जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। आम्हाला जलसमाधी घेण्याची परवानगी द्या अशी मागणी गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांनी। गोळेगावातील पाझर तलावाच्या दुरुस्ती करून पाणी साठवण क्षमता वाढवा व भूजल सर्वेक्षणाच्या वर्गवारीत गावाचा समावेश सुरक्षित मध्ये करावा या 2 मागण्यासाठी आम्ही ग्रामस्थ गेल्या 24 फेब्रुवारी म्हणजे आज 40 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केलेले असून कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासनाशिवाय त्या ठिकाणी काही फलित आज या ठिकाणी उपलब्ध झालेलं नसून आज आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि आज जलसंधारण अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही ग्रामस्थांनी आत्महत्या करण्याची परवानगी मागितलेली आहे आणि आज 4 तारखेपासून कुठल्याही क्षणी आम्ही ग्रामस्थ गोळेगावातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन करणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात वाढ झाल्याचे दिसून येते। आटा अनुदानाची रक्कम ही 50,000 झाली असून 35,000 घरकुल बांधकामांसाठी तर 15,000 हे सूर्य घर ऊर्जेसाठी या 2 टप्प्यात देण्यात येणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। यवतमाळ येथे दिनांक 3 एप्रिल रोजी झालेल्या आभार यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। या सभेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख संजय रंगे, उपतालुका प्रमुख संदीप सरोदे, माजी सभापती एकनाथ तुमकर, विभाग प्रमुख विष्णू राठोड, गजानन राऊत यांच्यासह पुसद, वणी, दिग्रस येथील उद्धव ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। 14 एप्रिलचा जल्लोष साजरा करण्यासाठी युवकांची तयारी सुरू झाली आहे। नागपूरमध्ये इंदोर रोड 12 खोली येथे वरपाकड मित्र मंडळातर्फे बॅनर डिस्प्लेचा समारंभ साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला युवकांचा सहभाग होता। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून देखील अजूनही खूप ठिकाणी मराठी भाषा वापरात आलेली दिसत नाहीये। आर्णी तालुक्यात शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात व बँकांमध्ये मराठीचा वापर दिसून येत नाही। कामकाजात मराठी भाषेचा वापर करावा अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांची आहे। जर तहसीलदाराने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मराठी भाषेचा अवमान केला याची तक्रार देईल असंही वक्तव्य मनसे कार्यकर्त्यांनी केलंय। तसेच बँकेमध्ये सर्व डिजिटल सेवा व सगळे व्यवहार हे मराठीतूनच व्हावे असेही मनसे कार्यकर्त्यांचं मत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अबित फानन यांनी। पन्हाळा तालुक्यामध्ये बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक झाली आहे। त्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर बियाणे विक्रेते देखील सूर्यफूल बियाणे विक्रीसाठी ठेवण्यास अनुसुकता दाखवत आहेत। शेतकऱ्यांना योग्य उत्पादन मिळाले नाही तर त्याचा दोष विक्रेत्यांवरती येतो। परिणामी व्यापारी हे बियाणे ठेवण्यास तयार नाहीत। सन 2019 मध्ये आलेल्या बाजारात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। त्यानंतर शेतकऱ्यांनी सूर्यफूल लागवडीकडे पाठ फिरवली आहे। तालुक्यातील सूर्यफूल लागवडीची क्षेत्र सातत्याने कमी होऊ लागली आहेत। 2022 मध्ये 81 हेक्टर असलेले क्षेत्र 2023 मध्ये 25 हेक्टरवर आलं तर 2024 मध्ये केवळ 37 हेक्टरवर मर्यादित राहिले। त्यामुळे बोगस बियाण्यांचा फटका बसल्याने पन्हाळ्यातून सूर्यफूल नामशेष होतं की काय असा प्रश्न निर्माण झालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी।
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी पोलीस खात्यामार्फत ठेवण्यात आलेले शांतता कमिटीची बैठक अत्यंत शांत वातावरणात पार पडली। या बैठकीला प्रामुख्याने अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रशासन अधिकारी पियुष जगताप, उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे, नितीनजी भुतडा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षातील मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोळकर यांनी। सुद्धा दरवर्षी आपण शांतता कमिटीची बैठक घेतो। याचं एक साधा आणि सरळ कारण असतं की या उत्सवाच्या दरम्यान पोलीस आणि जनता यांचा समन्वय असावा आणि हे उत्सव पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये हीच पोलीस प्रशासनाची भूमिका असते। त्यामुळे आजच्या या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये कार्यक्रमाचे किंवा त्या सर्व उत्सवाचे जे आयोजक आहेत त्यांच्याबरोबर पोलीस प्रशासन आणि प्रशासनातील इतरही घटक आपण आजच्या या बैठकीला बोलवलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की आगामी काळामध्ये रामनवमी, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, महावीर जयंती असा बरेच कार्यक्रम येत्या महिनाभरामध्ये आहे। यापूर्वीच्या वक्त्यांनी ते सण उत्सव उमरखेड उपविभागात कशा पद्धतीने साजरे होतात याबद्दल माहिती दिली। या सण उत्सव साजरे करत असताना काय खबरदारी घ्यावी किंवा प्रशासनाची काय भूमिका आहे याच्याबद्दल बोलण्याच्या पूर्वी मी दोन गोष्टीबद्दल उमरखेड वासियांचं अभिनंदन करू इच्छितो। तो म्हणजे आताच आमच्या खासदार साहेबांनी बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शेवळार महाराज जयंती आणि रमजान ते तीन महत्वाचे आणि तीन वेगळ्या धर्माचे पंथाचे सण ते मागच्या काही दिवसांमध्ये पार पडले आणि त्या उत्सव पार पडत असताना कोणत्याही प्रकारची अडचण ही निर्माण झाली नाही। या उलट वक्त्यांनी याच्यापूर्वी सांगितलं की रमजान सारख्या सणामध्ये सर्व हिंदू बांधव ते मोठ्या खुशीने सामील झाले। त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी आताच पोलीस स्टेशनला इकडे येण्यापूर्वी गेलो होतो। आमच्या पोलीस वसाहतीच्या बाजूला राम जन्मोत्सव समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फतीने एक बॅनर लावला गेला आहे। मला सुरुवातीला वाटलं की त्यांनी जो राम जयंतीचा मिरवणूक आहे त्याची जाहिरातबाजी केली का काय किंवा त्याच्याबद्दल सर्वांनी सामील व्हावा असं काही आवाज दिले का, परंतु मी त्यांच्या अध्यक्षांचं अभिनंदन करतो की त्या बॅनरवर त्यांनी येणारा जी काही जयंती आहे त्यामध्ये पोलिसांची भूमिका किती महत्वाची आहे आणि उमरखेड वासियांचा पोलिसांवर किती विश्वास आहे ते त्यांनी त्या बॅनरच्या निमित्तानं ते जाहीर केलं। मी त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। शांतता कमिटीच्या या बैठकीमध्ये वर्षानुवर्ष साजऱ्या होणाऱ्या सण आणि उत्सवाच्या बाबतीमध्ये माझ्याकडून विशेष काही अशा सूचना या आयोजकांना दिल्या जाव्यात अशी परिस्थिती नाही। कारण आयोजकांना किंवा घडणाऱ्या घटना यांच्याकडे बघत असताना या सगळ्या घटनांचा परिणाम हा आपल्या सण उत्सव साजरा करण्यामध्ये होऊ शकतो का आणि जर झाला तर त्याला कसा प्रतिसाद द्यायचा आहे याबद्दल मी फक्त थोडं सांगेन। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की उमरखेड शहरामध्ये पर्टिक्युलरली आणि हे जिल्ह्यामध्ये मला वाटतं फक्त 3 ते 4 ठिकाणी झालेले की संपूर्ण शहर हे 150 पेक्षा जास्त कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहे आणि पूर्ण सीसीटीव्हीचा प्रोजेक्ट हा कार्यान्वित झालेला आहे। हे तुम्हाला का सांगतो कारण फक्त हे पेपरमध्ये वाचायला आणि बोलायला राहिलेल्या गोष्टी नाही तर उमरखेड शहरामध्ये जी सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे अशी यंत्रणा पुणे आणि मुंबईला सुद्धा कार्यान्वित नाही हे मी तुम्हाला फार ठामपणे सांगतो। याचा फायदा आम्हाला याच्यापूर्वी झाला, अलीकडच्या काही 2-3 घटनांमध्ये झाला आणि असे जे महत्वाचे सण उत्सव आहे जिथं आम्हाला गर्दीचं नियोजन करायचं आहे, व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे। ही बाब मी सुरुवातीला का अधोरेखित करतो कारण आयोजक म्हणून तुमच्या सगळ्यांची अपेक्षा असते की सर आमच्या निवडणुकीला प्रोटेक्शन द्या, आमच्या निवडणुकीला हे द्या, आमच्या निवडणुकीबरोबर कॉन्स्टेबल द्या, इथं तर बंदोबस्त लावा, तिथं बंदोबस्त लावा, इथं याला उभं करा।
या सगळ्या तुमच्या अपेक्षा जरी योग्य असल्या तरी पोलीस दलात काम करत असताना मनुष्यबळाचं पण आम्हाला नियोजन करावं लागतं आणि कुठेतरी आमच्या यंत्रणा जरा ताण येऊ नये म्हणून ही यंत्रणा कार्यान्वित पण झालेली आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. हे सण साजरे करत असताना मागच्या काही घडलेल्या वर्षा 2 वर्षातल्या घटनांचा आमच्याकडून आढावा झालेला आहे. त्यामुळं आमचे कायदेदार या बाबतीमध्ये तुम्हाला यावेळेस सांगणार नाही, परंतु मी हे फार जबाबदारीने सांगतो की मागच्या 2-3 वर्षांमध्ये ज्यांच्याकडून काही किरकोळ कारणास्तव सामाजिक स्वास्थ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला अशा सर्व अँटी सोशल म्हणजे समाजकंटक लोकांवर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत. जेणेकरून मिरवणुकीच्या आचरणेची कोणी फोन करून आम्हाला म्हणणार नाही की साहेब त्याला 8 टाका त्याला मिरवणुकीत घेऊ देऊ नका. ही प्रक्रिया आमची सुरू झालेली आहे. माझी जी आयोजकांकडून अपेक्षा आहे, बऱ्याचशा आधीच्या वक्त्यांनी याबद्दल सांगितलं, परंतु उंबरखेडमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये झालेले जे काही किरकोळ स्वरूपाचे काही मनभेद म्हणा किंवा मतभेद होते ते गृहीत धरून मी त्याबाबत सूचना करतो. या सण उत्सवाच्या निमित्तानं शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पोस्टर आणि बॅनर लागतात. पोस्टर आणि बॅनर लावण्यासाठी काय परवानगी घ्यावी काय नाही घ्यावी हा नगर परिषदेचा अखत्यारीतला मुद्दा आहे. त्याबद्दल नगर परिषद काम करते. परंतु एखाद्या ठिकाणी पोस्टर बॅनर ज्यांनी लावला असेल ती सर्व लावण्याची जबाबदारी त्या संबंधित लावणाऱ्या व्यक्तीची आहे. आयोजकांच्या जागेला सुरक्षा देण्याबाबतचा विषय असेल, बंदोबस्त नेमणं असेल, या बाबतीमध्ये आम्ही कुठलीही कसर सोडणार नाही. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. खरं तर अगदी 5 मिनिटांचा कार्यक्रम झालेला आहे आणि या ठिकाणी आभार प्रदर्शनानंतर आपण सगळ्यांना राष्ट्रगीतासाठी उभं राहणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी साहेबांनी एक गोष्ट सांगितली की सीसीटीव्हीची निगराणी आपल्या सगळ्यांवर आहे आणि आपण जेव्हा पाठी वाचतो ना की आपण सीसीटीव्हीच्या नजरेत आहोत तेव्हा आपल्याला धडकी वाटते. मला वाटते ही पाठी आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवावी की आपण सगळेजण सीसीटीव्हीच्या नजरेत आहोत. यांत्रिकीकरणाचा हे चांगला फायदा आहे. सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीच्या कमेंट आणि चुकीच्या पोस्ट टाकू नये हे आव्हान साहेबांनी हे आपण हे करू नये. शाळा आणि शाळेमध्ये शिकणारी मुलं आहेत. मला वाटते आपण ऍडिशनल SP साहेबांचं मनातून स्वागत करूया की त्यांनी आपल्याला एक सेफ मेसेज दिला की एखादा शाळेत शिकणारा मुलगा आहे ना तर त्याच्यासाठी समाजाला विनंती करा. साहेब मी खरं तर या तालुक्याचा घटक म्हणून आपलं अभिनंदन करेन. त्याचबरोबर आपली जबाबदारी पण